विधान परिषद निवडणुकीमध्ये पहिल्या दिवशीपासून काँग्रेसमध्ये नागपुरात कुरबुरी सुरू आहे। माझ्यासोबत काँग्रेसचे नगरसेवक आहेत विवेक निकोशीजी। हो, आता काय नाराजी आहे तुमची? माझी काही नाराजगी नाही आहे। आम्ही काँग्रेस पक्षाला मतदान करण्यासाठी आमचे काँग्रेसचे नेते विकास ठाकरेजी, आमचे विरोधी पक्ष नेता महानगरपालिका संजय महाकाळकरजी यांच्या नेतृत्वात आम्ही एका ठिकाणी संघ झालो, जमलो आणि एका ठिकाणी एकत्रित झाल्यानंतर एकाच बसमध्ये येऊन सगळ्या नगरसेवकांनी आपला आपला मतदान काँग्रेस पक्षाला केलेला आहे। तर आमची काही नाराजगी नाही आहे। पण निरीक्षकाबद्दल तुमची काय नाराजी आहे? निरीक्षकाबद्दल त्यांच्यावर नाराजगी नाही आहे। माझं म्हणणं हे आहे की काँग्रेस पक्षाने जो निरीक्षक दिला होता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आणि नितीन राऊत यांना, माजी मंत्री डॉक्टर नितीन राऊत, काँग्रेस पक्षाचे नेते माजी पालकमंत्री नागपूर शहर नितीन राऊत साहेब यांना निरीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली होती। तर अनेक नगरसेवकांमध्ये एक अशी नाराजगी दिसून येत होती की जर पक्षाने एखादी जिम्मेदारी यांना दिलेली आहे कुठल्याही नेत्याला, तर ते जिम्मेदारी आणि कर्तव्य पुरा करत असताना ह्या सगळ्या मतदारांना एकत्रित करणे, त्यांच्या नियोजन करणे, या सगळ्यामध्ये त्यांनी आपली एक भूमिका बजवायला पाहिजे होती। परंतु नितीन राऊत साहेब अधिक कार्याचा भार असल्यामुळे, कुठंतरी कामात व्यस्त असल्यामुळे त्यांनी हा पूर्ण निवडणुकीचा काळ आमचे उमेदवार जे अतुल लोंढेजी आहेत, आता अतुल लोंढेजी म्हणजे कोण? राष्ट्रीय पातळीवर जाऊन आपल्या विचारधारेसाठी लढणारा तो व्यक्ती आहे। ते विकास ठाकरे आंतरराष्ट्रीय म्हटलं होतं, तुम्ही डिमोशन केलं का त्यांचं? नाही, डिमोशन केलं नाही। राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर त्यांची जी भूमिका असते ते इतकी सखोल अभ्यासक असते, म्हणून ते आंतरराष्ट्रीय म्हणायलाच पाहिजे ना। त्यांचा अभ्यास आहे, त्यांनी UPSC MPSC ची एक्झाम क्रॅक केली आहे। निरीक्षक भेटलेच नाही का तुम्हाला? निरीक्षक आम्हाला कुठंच भेटलेले नाही आहेत। आमचे नेते विकास ठाकरेजी, संजय महाकाळकरजी यांच्यासोबत आम्ही पहिल्या दिवसापासून आम्ही संपर्कामध्ये होतो। त्यांनी आम्हाला सगळं मार्गदर्शन केलं। जे आम्ही प्रथमदा निवडून आलेलो त्यांना मतदान कसं करायचं हे सगळं त्यांनी आमचे नेत्यांनी समजून सांगितलेलं आहे। हायकमांडकडे कळवून ना? हो, निवेदन देणारच आहे आम्ही। तक्रार म्हणून नव्हे की पक्षाचा निरीक्षक म्हणून कुठल्याही अशा व्यक्तीची नेमणूक करा ज्याला पक्षाच्या काम करण्यामध्ये इच्छा आहे, अशा व्यक्तीला तुम्ही जिम्मेदारी द्या। नितीन राऊत यांना इच्छा नाही असं म्हणायचं का तुम्हाला? मला असं म्हणायचं नाही आहे। मला हे म्हणायचं आहे की त्यांच्यावर कदाचित एखादा जास्ती कार्याचा भार असेल तर त्यांच्यावर अधिकच अधिक कार्याचा भार न टाकता एखादा व्यक्ती जो काँग्रेस पक्षाला विचारधारेला वेळ देऊ शकतो अशा माणसाला तुम्ही निरीक्षक केलं पाहिजे होतं अशी अपेक्षा आहे। निरीक्षक कुठलाही असो, परंतु आमचे बाकी सगळे नेते एकच संघ। तक्रारवजा निवेदन कधी देणार आहे? लवकरच देऊ, जेव्हा आता आमचे नेते आम्हाला वेळ देतील आम्ही त्यांना निवेदन देणार आहे। सगळ्याच काँग्रेसच्या नेत्यांना ज्यांची कुठली भागीदारी आमच्या महाराष्ट्रापासून तर दिल्लीपर्यंत आहे, ह्या सगळ्यांना आम्ही भेटून निवेदन देणार आहोत। म्हणजे काही तक्रार नाही, की ज्यांना पक्षामध्ये काम करण्याची इच्छा आहे, ज्यांना वेळ आहे, अशा लोकांना तुम्ही नियुक्त केलं पाहिजे, हा आमचं निवेदन राहणार आहे। विवेक निकोसे वारंवार सांगत असले की तक्रार नाही, तरी त्यांच्या प्रत्येक शब्दात तक्रारीचा सूर आहे की डॉक्टर नितीन राऊत पालकमंत्री नागपूरचे, त्यांना निरीक्षक केलं या निवडणुकीचं, ते आम्हाला भेटले नाही, हीच या नगरसेवकांची तक्रार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, Q9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।